नमस्कार. आज आपण एक वेगळी चटणी बघणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, 10-12 लसूण पाकळ्या घालायचा, थोडंसं आलं घालायचं, कांदा नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा मऊ झाला की 2 टेबलस्पून हरभरा डाळ घालायची, 1 टेबलस्पून उडीद डाळ घालायची, डाळी गुलाबी होऊ द्यायच्या आणि लिंबा एवढी चिंच घालायची. आता यामध्ये 3 बेडगी मिरची आणि 3 साध्या लाल तिखट मिरच्या घालायच्या आणि हे सगळं परतून घ्यायचं. हे सगळं मिश्रण परतलं की यामध्ये कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. 1 टेबलस्पून बारीक किसलेलं सुकं खोबरं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि खोबरं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं. मिश्रण परतलं की अर्धी वाटी पाणी घालायचं, 1-2 उकळी येऊ द्यायची. गॅस बंद करायचं आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक चटणी वाटून घ्यायची आणि यावर खमंग फोडणी घालायची. ही चटणी तुम्ही इडली डोशाबरोबर खाऊ शकता. आवडली तर प्लीज लाईक करा.